1 बॉल 6. भूमेश्वर गावचा हिटमॅन त्याला मानलं जातं. आता हिटमॅन रोहित शर्मा प्रमाणे त्याला फलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या थोडेसे बाहेर व्हायचं आहे कारण एक चेंडूमध्ये 6 रनांची आवश्यकता असताना देखील यांनी विजयी संघ केलेला आहे. तोच फलंदाज आहे सुबोध गायकर, पण गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. तो सज्जन अचूक गोलंदाजी करते सकाळपासून 15 पावलांचा रनअप घेते. फायनलचा सामना जोरदार टाळ्या होत्या फायनलच्या राऊंडसाठी. सज्जन चांगली गोलंदाजी करते. सामना आतापर्यंत फायनलसाठी पोहोचवला गेलेला आहे. सुबोध काय समाचार घेतोय? हो, यार्कर मारण्याचा प्रयत्न केला, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरलाय. 1 धाव परिपूर्ण. सचिनला स्ट्राईक दिलेला. सचिनला आता आपले हात खोळावे लागतील. कमीत कमी खामगाव या संघासमोर 17 ते 18 रनांचा टार्गेट ठेवावा लागेल, तरच कुठेतरी आपण फायनलिस्ट ठरू शकतो. कारण खामगाव या संघाकडे अचूक फलंदाज देखील आहे. सर सचिनने लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. जातोय वन बाउंस, सीमारेषा पार, खणखणीत चौका, छत्रपतीचा 4वा आणि संघाला मिळते 4 धावा. वाढती धावसंख्या होते ती 2 बॉलमध्ये 5. खरोखरच चांगलीशी फटकेबाजी सचिन गायकर याची. धावसंख्या झाली भुवनेश्वर या संघाची 8. आता कोण कोणाची लावतो वाट पाहायला आवडेल. सुबोध गायकर फलंदाजी मार्कवर सज्ज झाले. सचिनने विश्वास दाखवले सुबोधवरती. एक बिग फटका आणावा लागेल आपल्या फलंदाजीतून. मापक असं टार्गेट ठेवावं लागेल. फायनलचा सामना चालू आहे, पण सचिन अचूक गोलंदाजी करतोय. स्ट्रेट लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतोय. धावा होतील की झेल ड्रॉप होईल. खराब क्षेत्ररक्षण झालं. धावसंख्या 2 ने बदल. मी जे आयोजक आहेत भुवनेश्वर संघ किरण भाऊ, आपल्याला देखील दंडित पॅनल्टाईज केलं जाईल. मैदानाच्या आत जायचं नाही, हे देखील नियमांचं पालन करायचं. आपण काय फलंदाजी करतोय तो सुबोध गायकर. आता सचिनला शेवटचा चेंडू या मॅच इनिंगचा असेल. मोठा फटका आणावा लागेल सचिनला आपल्या बॅटमध्ये. सचिन तेंडुलकर सरांप्रमाणे फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. त्याचप्रमाणे आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केला, पण 1 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले. दुसऱ्या धावेचा कॉल देत आहेत. पाहूया यशस्वी ठरतायत काय, पण धावचीत होत आहेत. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या झाली आहे ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आता मात्र सर जितूला अचूक गोलंदाजी करावी लागेल, कारण का हितून जर तू अचूक गोलंदाजी सकाळपासून करत आलास त्याप्रमाणे जर गोलंदाजी केलीस तर फायनलिस्ट प्रथम क्रमांकाचा आपण देखील मानकरी ठरू शकता. 6 चेंडू 13 धावा. 13 धावांची गरज आहे. लगेच संरक्षण सजवून घ्यायचंय भुवनेश्वर संघ. रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आदेशजी लाड साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो त्यांनी मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. आदेशजी लाड साहेब आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आदेश भाऊ लाड यांचं आगमन झालेलं आहे. तरी भुवनेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रायगडला क्रिकेटची पंढरी मानली जाते, त्या नगरीतून हे 2 आलेले संघ आहेत. एक आहे खामगाव संघ, दुसरा आहे भुवनेश्वर. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. सलामी वीर देखील मैदानामध्ये तैनात झालेले आहेत ते खामगाव या संघाकडून. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो जितू महागावकर, रावलपिंडी एक्सप्रेस गोलंदाज जितू. उमरान मल्लिकची ज्याला गवी समाजामध्ये पदवी मिळाली, अचूक गोलंदाजी टाकावी लागेल. थोडंसं मार्गदर्शन ग्राउंडच्या बाहेरून करतायत त्यांचे मोठे बंधू, कारण जितू कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करायला हवी त्याचप्रमाणे सांगितलं जातंय. सर काय वाटतं, जितू निर्धाव चेंडू टाकू शकतो का? जितूला आता विश्वासपणाला लावावा लागेल आपल्या गोलंदाजीमधून जर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरायचा असेल तर. स्ट्राईक एंडला फलंदाज गेलाय.
सज्जन सकाळपासून गोलंदाजी असेल फलंदाजी असेल चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघाला आणि आपल्या नावाला साजेशीर अशी 6 चेंडू 13 धावांचे असेल. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि बिग मोठा फटका येतोय सीमारेषेपार खणखणीत चौकार छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळतोय 4 धावा. काय फलंदाजी करतोय सज्जन. राधाकृष्ण मित्रमंडळ अध्यक्ष माननीय मिलिंद खेडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं पण मान्यवर कक्षामध्ये स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतो आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हा. खरोखरच समाचार घेतोय जितूला थोडेसे निर्धाव चेंडू टाकावे लागतील कारण का आता जिंकण्याची गरज आहे. 5 चेंडू 8 धावांची गरज आहे. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. आपल्या गोलंदाजीचा विश्वास पणाला लावावा लागेल. 5 चेंडू 9 धावा. सॉरी 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. पण सज्जन अचूक फलंदाजी करतोय फायनल मध्ये. काय सर ह्या बॉलवरती मोठा फटका करू का शकतो का सज्जन. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. एक चेंडू बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही. पंच मात्र वाईट असल्याचा निर्वाळा देत आहेत. इथे मात्र वाईट चेंडू येतोय. धावसंख्या देखणे बदल धावसंख्या होते बिनबाद 5 धावा. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. आता मात्र 8 धावांची गरज आहे. 5 चेंडू 8 धावा. खरोखरच महागावकर एक्सप्रेस ते वादळ रोखेल का. त्याच्यामध्ये कल्पकता आहे. कंजूसी करण्याची गोलंदाजी करेल. संयम चिकाटीने गोलंदाजी करावी लागेल जितूला. नक्कीच असे आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची ताकद या सज्जनकडे. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला पण जितूला चान्स आहे आणि बाद होतोय. पहिला विकेटचा पतन होतोय. बॅक टू पॅव्हलियन सज्जन. लगेचच नवीन फलंदाज पाठवायचा आपण थोडासा वेळ न घेता मी विनंती करतो खामगाव या संघाला अशीच गोलंदाजी करावी लागेल जर आपला संघ विजयी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरायचा असेल तर. पण अजून देखील सलामीवीर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. तो सेकंड नॉन स्ट्राईकला आहे. तो फलंदाज कृपेश मध्ये पण क्षमता आहे खरोखर. आणि आता सज्जनची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो देखील कृपेश आहे. दोन्ही फलंदाज आहेत कृपेश. पण अचूक गोलंदाजी सर करावी लागेल जितूला. निर्धाव चेंडू जितू आता ह्या चेंडूला टाकू शकतो का. 4 चेंडूंचा खेळ बाकी. काय होईल. 8 धावांची गरज. खरोखरच इथे मात्र कमबॅक होतोय. फलंदाज होतोय बाद. दुसरा धक्का. काय गोलंदाजीचं कमबॅक पाहायला मिळेल. मी मगाशीच म्हटलं होतं सर जितूकडे क्षमता आहे. महागावकर एक्सप्रेस का म्हटलं जातं घुमेश्वर गावचा. खरोखरच हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक घेईल का या स्पर्धेमध्ये. 3 हॅट्रिक चौकार लगावले गेले घुमेश्वर संघाच्या वतीनं. सुबोध गायकर आणि सुदेश गायकर यांच्याकडून हॅट्रिकसाठी देखील आजच्या टुर्नामेंटला झाले असे तरी घुमेश्वर या संघाकडे अचूक गोलंदाजी देखील करतोय. जितू मागावर सकाळपासून थोडंसं इंजर्ड आहे हातामध्ये पण काय गोलंदाजी करतोय. संघाला आणि नावाला साजेशीर अशी. निर्धाव चेंडू टाकतोय. रनआउटचा चान्स आहे. जितू मागावर घेतात काय पण बॅक टू पॅव्हलियन जातोय. विकेट. नवीन फलंदाज देखील आपण लगेचच पाठवायचा आहे. आता गरज आहे ती 2 चेंडू 8 धावा. 8 धावांची गरज आहे. खरोखरच का म्हटलं जातं मला घुमेश्वर गावचा गोलंदाज त्याच प्रसिद्ध करून दाखवतोय तो जितू. अचूक टप्प्यावर अजूनपर्यंत गोलंदाजी केली. 13 धावांचं डिपेंड करताना अजूनपर्यंत फक्त 5 धावा खर्च करतोय. त्याच्यामध्ये 2 फलंदाजांना बाद करतोय. खरोखर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी वर्णी लागावी लागेल. काय म्हणाल सर. नक्कीच हा जो चेंडू आहे सर हा निर्णायक चेंडू असू शकतो. ह्या चेंडूला जर मोठा फटका आला तर खामगाव संघ हा पुनरागम कामामध्ये करू शकतो. पण हा निर्धाव चेंडू टाकला तर घुमेश्वर संघ हा विजयाकडे वाटचाल करू शकतो. कारण 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. हा निर्णायक बॉल हा चेंडू असू शकतो. 8 चेंडू 25,000 देऊन जातील आणि 8 धावा डिपेंड केला तर 15,000. कोण जाईल घुमेश्वर की सुरेश. चेंडू अक्षरशः खोदून काढला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होईल का. बॅकअपचा थ्रो झाला. 2 धावा डिपेंड केल्या. खरोखर काय समीकरण येऊन पोचलंय. 1 चेंडू 6 धावा. एक षटकार जर मिळाला तर 25,000 10,000 रुपयाला हा षटकार पडू शकतो. तो मानकरी ठरतोय काय. कदाचित कल्पेशला हा चान्स आहे. कृपेशला चान्स आहे. आणि जर जितू मागावकर वर्चस्व केलं तर 10,000चा मानकरी तो घुमेश्वर संघ ठरू शकतो. काय होतं या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू आहे फायनलचा. कोण होणार 2024चा विजेता पाहायला नक्कीच आवडेल. सगळ्यांना मॅच संपल्या लगेच मैदान खाली करायचं. दोन्ही संघांना विनंती असेल जल्लोष करायचं असेल समालोचन कक्षामध्ये समोरच्या बाजूला आपण करू. नक्की चेंडू 6 धावा. खरोखर 1 चेंडू 6 धावा. 6 धावा 1 चेंडू जितूला हा निर्णायक चेंडू टाकावा लागेल. पण कृपेशला अचूक फलंदाजी करताना पाहिलंय सकाळपासून. 1 चेंडू जर षटकार टाकला तर सामना विजयी होऊ शकतो. काय होतं पाहूया. जातोय काय सीमारेषा पार. गुड बॉल. मैदानामध्ये कोणीही जायचं नाही. पहिला मानकरी ठरलाय तो घुमेश्वर संघ. श्री चारिदिश 2024चा शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. मैदान खाली करायचं आहे. घुमेश्वर संघ एकदा डीजे थोडासा वाजवा. आनंद व्यक्त त्यांना
आजच्या दिवसातील खरोखर चांगल्या प्रकारचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने श्री तू डायरेक्टी चषक 2024 संपन्न पडला पार पडला. इथले जे रहिवासी आहेत त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. जितू मागावकर मॅन ऑफ द मॅच साठी पुढे यायचंय. थांबा तुम्ही थांबा नंतर सांगा. हॅलो हॅलो सर्वांनी ग्राउंड खाली करायचंय. एक विनंती आहे विशेष आणि आपल्या स्टेजच्या दिशेने यायचंय सर्वांनी. जेवढे पण मॅच झाले त्याच्यात सर्जनी जेवढे रन आणि जेवढे नक्कीच थोडंसं कुठेतरी आपल्याला अपयश येत होतं, पण तो अपयश संघांना सामोरे जाऊन आपण यशस्वी ठरलात त्याच्याबद्दल गुणेश्वर या संघाचं मी माझ्या वतीने असेल आयोजकांच्या वतीने अभिनंदन करतो. प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. तसेच खामगाव या संघाने देखील चांगली टफ फाईट दिली. त्यांचं देखील द्वितीय क्रमांकाचं त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. आणि पुढील या स्पर्धेसाठी माझे मित्र समीर गायकर यांनी मला चौथ्या वर्षात सुद्धा संधी दिली. खरोखर गुमेश्वर गावची या स्पर्धेमध्ये एकजूट पाहायला मिळाली. सचिन गायकर आणि त्यांचे सहकारी खरोखरच एखादी स्पर्धा करताना आपण ही स्पर्धा घेतो ना तेव्हा खूप मोलाची कामगिरी करून ती यशस्वी होण्यासाठी खूप चांगले प्रयत्न करावे लागतात. शून्यातून झाल्यानंतर जी स्पर्धा यशस्वी होते आपण पाहिलं. खरोखर गुमेश्वर गावचं पुढचं सुवर्ण महोत्सव वर्ष असेल. समीर बोलला की आम्हाला पुढच्या वर्षी पण एक यशस्वी स्पर्धा मोठं आयोजन करून करायचं आहे. खरोखर तुमच्या गावची एकजूट मी मागची 4 वर्षे पाहतोय. त्याबद्दल संधी दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानून थांबतोय. धन्यवाद. राकेश रिकामे तुमची एक हेल्प पाहिजे. स्टेजच्या दिशेने याल का? राकेश रिकामे YouTube लाईव्ह. त्याचप्रमाणे आपल्याला जे टी शर्टचे स्पॉन्सर केलेले आहेत ते सुबोध वाजे आणि त्यांचे बंधू या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. सुबोध वाजे आणि त्यांचे बंधू यांनी स्टेजकडे यायचं आहे. सुबोध वाजे. आता आपल्याला सपोर्ट केला तिथे सपोर्ट ते करू हे राकेश मॅन ऑफ द सिरीज साठी हेल्प कर ना आम्हाला. सिरीज आणि बॉलर आणि बॅट्समन ते मॅन्युअल थोडं वेळ लागेल. हे विनायक हे YouTube का बंद केलं? बॅनर दिला कॅमेरा काढला. अच्छा मी ते इकडे. हॅलो हा कोणाकडून करतोय? हॅलो काय बोल दादा कोण आहे काय मी सुबोध वाजे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह घेऊन त्यांना इथे हे करायचं सन्मानित करायचं आहे. हॅलो 33 रन 3 मी कोण 33 रन आणि 3 विकेट. विलास काते यांना नम्र विनंती करतो की त्यांनी सुबोध वाजे यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. सुशांत वादे. बेस्ट बॅट्समन. 2 मिनिटं YouTube चालू होतं. 1 मिनिट. सन्माननीय प्रमुख पाहुणे सुबोध वाजे यांचे बंधू यांचा सन्मान होत होते. आज फायनलचा सामना झाला त्यामध्ये ज्या 12 धावा डिफेंड केला तो म्हणजे गुमेश्वरचा उमरान मलिक म्हणजे नक्की जितू याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. मी 2 मिनिटं सुदेश गायकर आपला विकेट चालू थांबला होता त्याच्यामध्ये 2 मिनिटं थांब ना आपण सर्व विकेट आपला विकेट नथुराम गायकर
विकेट नाही किटिंग जाऊ दे बेस्ट फील्ड आणि लास्टची मॅन ऑफ द मॅच जितू डिपेंड केलेत 12 रन 3 विकेट 3 विकेट घेऊन डिपेंड केले ते 12 सांग जगदीशला बोल हे सगळं जगदीशला जितू किती डिपेंड केले 12 रन 3 विकेट घेतले बस आणि आता हे तू सगळं फटाफट करून घ्या लवकरात लवकर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे जाऊया. मी जगदीश लटके यांना विनंती करतो की त्यांनी पूर्ण प्राइज डिस्ट्रीब्युशनचं समालोचन करायचं आहे. नमस्कार, सर्वांचे हार्दिक स्वागत. श्री चॅरिटी चषक 2024 पर्वत या कार्यक्रमासाठी आम्हाला जी विशेष महत्त्वाची मदत झाली ती म्हणजे आमच्या प्रायोजकांची. त्यामध्ये सामनावीर चषक हॅलो फायनलसाठी जे जितूचं कंट्रीब्युशन आहे त्या जितूला 500 रुपयाचं एक अवॉर्ड आपल्याला आयुष आणि आरुष यांच्यातर्फे मिळालेलं आहे. जितू माळवकर यांनी कलेक्ट करायचं आहे आमच्याकडून आणि किरण आणि सचिन यांना विभागून 100 रुपये आयुष आणि आरुष यांच्याकडून 6 साठी तुम्हाला फायनलमध्ये परफॉर्म केल्याबद्दल. तसेच आपल्याला जो फोटोग्राफर लाभला होता पूर्ण टुर्नामेंटसाठी